संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुढचा टप्पा ठरला सत्याग्रह। 1956 पर्यंत महाराष्ट्राची सत्याग्रहाची व्याख्या फक्त उपोषण किंवा शांत बसणं राहिलेली नव्हती। 1956 मध्ये मुंबईच्या रस्त्यांवर जो सत्याग्रह झाला तो म्हणजे सत्तेला दिलेलं एक ओपन चॅलेंज होतं। जेव्हा पोलिसांनी गोळीबाराचा आदेश दिला तेव्हा लोक पळून गेले नाहीत, उलट एक तरुण मुलगा छाती काढून समोर उभा राहिला आणि ओरडला, मारा गोळी, पण मुंबई महाराष्ट्रालाच द्या। मुंबईच्या गिरणी कामगारांनी तर कमालच केली होती। पोलीस लाठीचार्ज करायला आले की या चाळीतल्या महिला ज्या होत्या आपल्या घराच्या खिडक्यांमधून गरम पाणी किंवा मिरच्यांची पूड टाकायच्या, हातात लाटणं घेऊन पोलिसांसमोर उभ्या राहायच्या। ही फक्त नेत्यांची लढाई नव्हती, तर हा प्रत्येक घराघरात चाललेला गनिमी कावा होता। गंमत बघा, एवढ्या मोठ्या संख्येने लोक जेलमध्ये जायला निघाले की मुंबईच्या जेलमध्ये जागाच उरली नाही। अखेर सरकारला शाळा आणि मोकळी मैदानं जेल म्हणून वापरावी लागली, पण लोकांचा उत्साह काय कमी होत नव्हता। जेलमध्ये जातानाही लोक आनंदाने गाणी गात होते। विचार करा, ज्यांच्याकडे साधी बंदूक नव्हती त्यांनी केवळ आपल्या निश्चयाने जगातील सर्वात मोठ्या सत्तेला घाम फोडला होता। हा रक्ताचा सडा आता वाया जाणं शक्यच नव्हतं।